स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण ईव्हीएसचा 10th लेसन जो आपला आहे मोर अबाउट द वॉटर याचा एक्सरसाइज सॉल्व्ह करणार आहोत. तसेच सगळ्या लेसनचे एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत. तसेच मॅथ्सचे सुद्धा एक्सप्लेनेशन प्लस एक्सरसाइजचे व्हिडिओ आणि ईव्हीएसचे सुद्धा एक्सप्लेनेशन प्लस एक्सरसाइजचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत. ते सुद्धा पाहण्यासाठी तुम्ही कमेंटमध्ये जिथे आपण कमेंट करतो तिथे चेक करा. तिथे तुम्हाला लिंक दिसेल. त्या लिंकवरती ओपन केल्यावरती सगळे व्हिडिओ पाहता येतील. नक्की पहा. आता सुरुवात करूया आपण 10th लेसनला. फर्स्ट क्वेश्चन आहे व्हॉट्स द सोल्युशन. ड्यू टू कोल्ड द कोकोनट ऑइल इन द बॉटल हॅज फ्रोझन. वी मस्ट पोर इट आउट. म्हणजे कोकोनट ऑइल हे फ्रोझन झालेलं आहे, तर त्याला आपल्याला बाहेर काढायचं आहे. काय करणार आपण? गिव्ह सम हीट टू फ्रोझन कोकोनट ऑइल. काय करणार? गिव्ह सम हीट टू फ्रोझन कोकोनट ऑइल. सेकंड, इट कन्वर्ट इनटू लिक्विड स्टेट. हीट दिल्यावरती काय होईल? इट कन्वर्ट्स इनटू लिक्विड स्टेट. अजून काय करता येईल? अल्सो पुट धिस बॉटल इन सन. इट अल्सो गेट मेल्ट. अल्सो पुट धिस बॉटल इन सन. इट अल्सो गेट मेल्ट. नंतर आहे तुम्हाला थिंक अँड टेल. थिंक अँड टेल मध्ये तुम्हाला 4 क्वेश्चन दिलेले आहेत. आपण ते बघूया आता. फर्स्ट आहे ड्युरिंग द रेनी सीझन व्हाय डू क्रिस्प बिस्किट बिकम सॉफ्ट. रेनी सीझन मध्ये क्रिस्पी बिस्किट सॉफ्ट कशी होतात? देअर आर वॉटर वेपर्स इन एअर ड्युरिंग रेनी सीझन. देअर आर वॉटर वेपर्स इन एअर ड्युरिंग रेनी सीझन. बिस्किट ऍब्झॉर्ब वॉटर वेपर्स. बिस्किट काय करतात? वॉटर वेपर्स ऍब्झॉर्ब करतात. बिस्किट ऍब्झॉर्ब्स वॉटर वेपर्स. सो म्हणायचं ड्युरिंग द रेनी सीझन आणि व्हाय फक्त काढायचंय तिथलं. वाय डू काढायचं बास. सो ड्युरिंग द रेनी सीझन क्रिस्प बिस्किट बिकम सॉफ्ट. हे 2 पॉइंट फक्त पाठ करायचे आणि क्वेश्चनच पूर्ण लिहायचंय वाय डू काढून तुम्हाला. नेक्स्ट आहे व्हाय डज वॉटर बिकम कलर्ड व्हेन पोटॅशियम परमॅंगनेट आर ऍडेड इन वॉटर. पोटॅशियम परमॅंगनेट ऍड केल्यावरती वॉटर कलर का होतं? कलरचं पाणी का तयार होतं? पहा, पोटॅशियम परमॅंगनेट कम्प्लिटली डिझॉल्व इन वॉटर. एवढंच आन्सर आहे. सो म्हणायचं आणि वॉटर पासून इथे लिहायचं ऍडेड इन वॉटर इथपर्यंत. पोटॅशियम परमॅंगनेट कम्प्लिटली डिझॉल्व इन वॉटर. सो वॉटर बिकम कलर्ड व्हेन पोटॅशियम परमॅंगनेट आर ऍडेड इन द वॉटर. आन्सर कम्प्लीट. पुढे पहा. थर्ड आहे व्हेन वी ऍड जॅगरी टू वॉटर अँड स्टर इट व्हाय डज द वॉटर टेस्ट स्वीट. बघा, जॅगरी डिझॉल्व इन वॉटर. आन्सर एवढंच आहे. जॅगरी टाकल्यावरती पाणी गोड का होतं? गुळ टाकल्यावरती. याचा आन्सर आहे जॅगरी डिझॉल्व इन वॉटर. ते पूर्णपणे डिझॉल्व होतं. सो व्हेन वी ऍड जॅगरी टू वॉटर अँड स्टर इट द वॉटर टेस्ट स्वीट. पूर्ण क्वेश्चन लिहायचं आहे सो म्हणून. पुढे तुम्हाला फक्त काय? जॅगरी डिझॉल्व इन वॉटर. फोर्थ क्वेश्चन आहे तुमचा द माउंटन पीक इन द हिमालया आर ऑलवेज कवर्ड विथ स्नो अँड आईस. व्हॉट कुड बी द रिझन फॉर दॅट. काय रिझन असेल? फर्स्ट आहे द माउंटन पीक्स इन द हिमालया आर ॲट ग्रेट हाईट. द माउंटन पीक्स इन द हिमालया आर ॲट ग्रेट हाईट. द टेम्परेचर इज व्हेरी कोल्ड. थर्ड, द वॉटर वेपर्स इन एअर आर टर्न्स इनटू सॉलिड स्टेट. बघा, द टेम्परेचर इज व्हेरी कोल्ड. तिथे खूप कोल्ड टेम्परेचर आहे उंचावरती असल्यामुळे. त्यामुळे वॉटर वेपर्स एअर मधले ते सॉलिड होतात आणि तिथे बर्फ साठतो. द वॉटर वेपर्स इन एअर आर टर्न्स इनटू सॉलिड स्टेट. सो म्हणायचं आणि पूर्ण क्वेश्चन लिहायचा. काय कुठपर्यंत बघा, द माउंटन पीक इन हिमालया आर ऑलवेज कवर्ड विथ स्नो अँड आईस. इथपर्यंत हे लिहायचं सोच्या पुढे. एवढंच क्वेश्चन आहे. तुम्हाला आन्सर आहे. पुढे बघा काय सांगितलं तुम्हाला. पहा, इथे सांगितलेलं आहे बघा व्हाय डज द हॉट टी इन अ थर्मास फ्लास्क रिमेन हॉट फॉर अ लॉंग टाइम. त्याचं बघूया आपण आन्सर. पहा, इथे आन्सर आपण लिहूया. द थर्मास फ्लास्क कंटेन inner glass bottle which is covered by outer plastic covering. The thermos flask contain of inner glass bottle which is
कवर्ड बाय आउटर प्लास्टिक कवरिंग. फर्स्ट पॉइंट. सेकंड आहे दे डू नॉट ट्रान्सफर हीट इन और आउट ऑफ द बॉटल. दे डू नॉट ट्रान्सफर हीट इन और आउट ऑफ द बॉटल. सो म्हणायचं आणि पूर्ण तुम्ही क्वेश्चन लिहायचं आहे. हॉट टी इन इथून हॉट टी इन थर्मास फ्लास्क रिमेन हॉट फॉर अ लॉंग टाइम. आता आपण पुढे बघूया. कॅरी आउट द एक्सपेरिमेंट अँड राईट अबाउट इट. तुम्हाला एक्सपेरिमेंट कॅरी करायला सांगितलंय आणि त्याच्याबद्दल माहिती लिहायला सांगितलेली आहे. पहा, फर्स्ट आहे नेम ऑफ एक्सपेरिमेंट टू सी इफ रंगोली डिझॉल्व इन वॉटर. डिस्क्रिप्शन. आय टूक अ हाफ ग्लास ऑफ फर्स्ट येणार वॉटर. आय ऍडेड अ पिंच ऑफ रंगोली. वॉटरमध्ये काय टाकलं? रंगोली. आय स्टर इट विथ स्पूननी त्याला स्टर केलेलं आहे. What did I see? The particles of rangoli were seen in water as before. ती विरघळली का? नाही, तर पार्टिकल खाली दिसलेले आहेत. What does that mean? अर्थ काय ह्याचा? This means that rangoli does not dissolve in water. याचा अर्थ असा होतो की रंगोली वॉटरमध्ये डिझॉल्व झाली नाही. This means that rangoli does not dissolve in water. पुढे आहे ट्रू और फॉल्स. पहा, मी इथेच तुम्हाला लिहून दिलेलं आहे. वॉटर इज ट्रान्सपरंट. ट्रू. प्युअर वॉटर लुक ब्लुइश इन कलर. ब्लुइश दिसतं का? नाही. फॉल्स. कलरलेस आहे. प्युअर वॉटर लुक्स ब्लुइश इन कलर. फॉल्स. सेकंड, वेन वॉटर इज हिटेड अ लॉट इट टर्न इन टू आईस. गरम केल्यावर त्याचा बर्फ होतो का? फॉल्स. शुगर डज नॉट डिझॉल्व इन वॉटर. फॉल्स. शुगर वॉटरमध्ये कम्प्लिटली डिझॉल्व होते. पुढे आहे फिल इन द ब्लँक्स. तुम्हाला काय सांगितलंय फिल इन द ब्लँक्स मध्ये? फर्स्ट आहे डॅश. इथे तुम्हाला आन्सर दिलेले आहेत ते फक्त योग्य ठिकाणी भरायचे आहेत तुम्हाला अप्रोप्रिएट जागेवरती. डॅश डॅश वॉटर हॅज नो कलर, स्मेल और टेस्ट. काय येणार? प्युअर वॉटर हॅज नो कलर, नो स्मेल, नो टेस्ट. दुसरं आहे वॉटर इज डॅश डॅश. वॉटर इज ट्रान्सपरंट. थर्ड आहे वॉटर डज नॉट हॅव डॅश डॅश ऑफ इट्स ओन. वॉटर शेप. वॉटर डज नॉट हॅव अ शेप ऑफ इट्स ओन. बघा, शेप ऑफ इट्स ओन. अँड आईस इज अ डॅश डॅश स्टेट ऑफ वॉटर. आईस इज अ सॉलिड स्टेट ऑफ वॉटर. माझ्याकडून थोडंसं लिहायला मिस्टेक झाली. पहा, आईस इज अ सॉलिड स्टेट ऑफ वॉटर अँड वॉटर डज नॉट हॅव डॅश डॅश ऑफ इट्स ओन, शेप ऑफ इट्स ओन. आता लास्ट एक जी क्वेश्चन आहे, आपण तो पाहणार आहोत. जी मध्ये तुम्हाला काय सांगितलेलं आहे? से व्हाय. असे का? बघा, हा तुम्हाला सांगितलेलं आहे. वी कॅन सी नेल्स दॅट हॅज सक टू द बॉटम ऑफ द वॉटर. म्हणजे पाण्यामध्ये आपण हे टाकलं तर ते नेल टाकला तर तो दिसतो का? आपल्याला खाली बॉटमला दिसतो तो का? वॉटर इज ट्रान्सपरंट. काय? वॉटर इज ट्रान्सपरंट. सो म्हणायचं वी कॅन सी अ नेल दॅट हॅज सक टू द बॉटम ऑफ द वॉटर. वॉटर इज ट्रान्सपरंट. नेक्स्ट आहे शुगर इज डिसअपियर व्हेन इट इज ऍडेड टू वॉटर अँड वॉटर इज स्टर. म्हणजे शुगर कॅन डिझॉल्व कम्प्लिटली इन द वॉटर व्हेन ऍडेड अँड स्टर, सो इट इज डिसअपियर इन वॉटर. शुगर कॅन डिझॉल्व कम्प्लिटली इन द वॉटर व्हेन ऍडेड अँड स्टर, सो इट डिसअपियर इन वॉटर. इथे आपला 10th लेसनचा एक्झरसाइज कम्प्लीट झालेला आहे. पहा, ईव्हीएसचे सगळ्या लेसनचे एक्झरसाइजचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत. तसंच एक्सप्लेनेशनचे सुद्धा व्हिडिओ आहेत. मॅथ्सचे सुद्धा एक्सप्लेनेशन आणि एक्झरसाइजचे व्हिडिओ चॅनलवरती आहेत.